भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला जोरदार धक्का देण्याची रणनीती आखली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या एका बैठकीत भाजपने छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर आपला उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. एवढेच नव्हे तर महायुतीचे अधिकाधिक उमेदवार कमळाच्या चिन्हावर उभे करून ते निवडून आणण्याचा निर्धारही या बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे. ही सर्व जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. भाजपच्या या रणनीतीमुळे शिवसेनेच्या शिंदे गटाला जबर झटका बसण्याची शक्यता आहे. मध्यरात्री 2 वाजेपर्यंत बैठक. छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल मुक्कामी होते. यावेळी अमित शहा, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, भागवत कराड आणि विजया रहाटकर यांची मध्यरात्री 2 वाजेपर्यंत बैठक पार पडली. या बैठकीत छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपच लढवणार असे निश्चित झाल्याची माहिती आहे. याशिवाय ज्या ठिकाणी अमित शहा यांची सभा होणार आहे, त्या सर्व जागा भाजपने लढवाव्यात, असेही या बैठकीत ठरल्याची माहिती आहे.